आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता मात्र आनंदी असं काहीतरी चमत्कार घडवून आणणार आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे पृथ्वीच्या समोर आता महाभयंकर सत्याचा उलगडा होणार आहे। इतकंच नाहीये तर आता तिन्ही मुलं बापाच्या जवळ येत आनंदीचा सुद्धा स्वीकार करणार आणि त्याच वेळेला त्या तिघांच्या समोर आता इकडे स्वतः आता विद्याधर आणि त्याचबरोबर शिल्पा यांची सुद्धा घाणेरडी कारस्थानं येणार आहेत। मुळातच आपले वडील चुकीचे नाही आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या मनात चुकीचा संभ्रम निर्माण करून देण्यात आला होता। आतापर्यंत आपल्याला या सगळ्यामध्ये चुकीची माहिती देण्यात आली होती। हे ज्या वेळेला मात्र आता इकडे त्या मुलांच्या समोर येणार आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सगळे आता कच्चे चिठ्ठे खुलणार आणि त्यानंतर ते आता आपल्या बापाच्या जवळ येणार आहेत। नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे, सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे आता आपण पाहिले की मुलांची एंट्री तर आता झालेली आहे। ज्या वेळेला मुलांची एंट्री झाली आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पृथ्वी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय। पृथ्वी सांगतोय, हे बघ बाळा, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे। मी तुला जे काही सांगतोय ना ते नीट ऐक। आणि यावरती तो म्हणतो, गैरसमज? अहो, तुम्हाला बिझनेस मधून मात्र आता माझ्या आईकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता आणि आत्ता मारे तुम्ही हे दुसरं लग्न केलेलं आहे असं म्हणत तो आता आनंदीकडे पाहतो आणि त्यावेळेला मात्र आता तो इकडे आनंदीकडे पाहतच सांगायला लागतोय आणि तो आता बोलायला लागलेला आहे की म्हणजे खरं तर या मुलीच्या सोबत आता तुम्ही हे जे काही करताय ना ते म्हणजे ती आमच्या वयाची आहे। आमच्या वयाच्या मुलीच्या सोबत आता तुम्ही हे सगळं करत आहात, लग्न वगैरे। हे किती घाणेरडी गोष्ट आहे, म्हणजे आम्हाला इतकी लाज वाटते ना या गोष्टीची। आणि आता तुम्हाला म्हातारचळ जरी सुचला असला तरी या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्ही माझ्या आईचा अपमान केलेला आहात। एक वेळ आम्ही आत्तापर्यंत मान्य करून चालत होतो की काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये गिल्ट आहे, आई गेल्याचं दुःख आहे, म्हणून आम्ही आत्तापर्यंत कधीच बोललो नाही। पण आम्हाला समजलेलं आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये दुसरं लग्न करून आता ही मुलगी घरात आणले, जी मुलगी आमच्या एवढी आहे, इनफॅक्ट आमच्यापेक्षा लहान सुद्धा असू शकते। आणि तुम्हाला लाज नाही वाटत का? म्हणजे आता आमच्या वयाच्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करून तुम्ही आता जे काही करताय ना ते आता एकदम चुकीचं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता हा सगळा प्रकार इकडे लक्षात आल्यावरती इकडे आता आनंदी समोर आलेली आहे आणि तो आनंदीच्या अंगावरती सुद्धा इकडे ओरडायला लागलाय, खबरदार, आमच्याशी एक शब्द बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये। आणि त्याच वेळ इकडे आता आनंदी सांगण्याचा प्रयत्न करते, एकदा आता मालक साहेबांची बाजू तुम्ही जर का ऐकून घेतलीत ना तर मात्र तुम्हाला समजेल की तुम्ही या सगळ्यामध्ये आता किती वेड्यासारखं काम करत आहात ते। आणि त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, तू नको सांगूस आम्हाला, मालक साहेबांची जी काही बाजू असेल ना ती बाजू आता इकडे आम्ही बघून घेऊ असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, हे बघा, आपल्या वडिलांच्या सोबत आता अशा पद्धतीने तुम्ही जे काही बोलताय ना ते एकदम चुकीचं आहे। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे विद्याधर समोर आलेला आहे आणि तो सांगायला लागलोय, कशाला मध्ये पडतेस तू आनंदी? अगं, ते दोघं जण जर का आता बोलतायत ना तर तुला मध्ये पडायचं बाप लेकाच्या मध्ये काही कामच नाहीये। म्हणजे काहीही झालं तरी बाप लेक काहीही करतील, तू कशाला त्यांच्यामध्ये पडतीयस? आणि त्यावरती आनंदी सांगायला लागते, एक मिनिट। यावरती विद्याधर म्हणतो, बिलकुल नाहीये। आणि तो मुलांचे कान भडकवायला लागतो आणि तो सांगायला लागतो, तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे लग्न झाल्यापासून सारखा आता आनंदी असा इकडे जप चालवलेला आहे, सारखं आपलं आनंदी। म्हणजे आता खरं सांगायचं तर काल तुमचा बाप इकडे दारू पिऊन आला होता आणि बाप दारू पिऊन आला होता इतकंच नाहीये तर आता हा दारू पिऊन इकडे आता तुमच्या आईचं जे काही दान धर्म करायचंय ना ते सुद्धा विसरून गेला होता हा माणूस। तुम्हाला आता याच्याबद्दल काहीच माहिती नसेल, पण आता मी इकडे हे सांगतोय ते खरं आहे। विचारा, म्हणजे आता विचारा तुम्ही ताईला विचारा, ताई सांग काय झालं होतं असं म्हटल्यावरती शिल्पा आता मध्ये आलेली आहे आणि शिल्पा आता सांगायला लागते, हे बघा, म्हणजे कसं आहे ना, ज्याच्यामध्ये म्हणजे काही ह्याचा युगंधरचा काही दोष नाहीये, ही मुलगी आहेच नटमोगरी, ही मुलगी आता मात्र या सगळ्यामध्ये इकडे त्याला भुलवती आहे, करती आहे आणि ही मुलगी त्याला आता या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने हे करते ना की त्याचं लक्ष गेलं असेल दुसरीकडे कुठे, काय हिने नशा केले त्याच्यावरती काय माहिती। आपण ती सांगायला लागते, हे बघ, पण असं तू विचार करू नकोस,
मला आता इतकंच सांगायचं आहे की दादाचं तुमच्या दोघांच्या वरती खूप 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 प्रेम आहे तिघांवरती. तुम्ही आता उगाचच दादाच्या बाबतीत असा नको तो विचार काही करू नका. मी जे काही सांगते ना ते नीट ऐका असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच शिल्पामध्ये बोलण्यासाठी आलेली असताना त्यानंतर मग आता युगंधर सांगायला लागतो हे बघ असं काही. त्यावेळेला मात्र आता मालक साहेबांवरती इतकं सगळे चिखलफेक होत आहे असं म्हटल्यावरती आनंदी मध्ये आता पडत आहे आणि आनंदी सांगायला लागते 1 मिनिट. आतापर्यंत मी नेहमी गप्प बसत आलेली आहे पण यावेळेला गप्प बसणार नाहीये. आणि त्यावरती युगंधर सांगायला लागतो आनंदी तू नको पडूस मध्ये. तुला माहित नाहीये की आता नक्की काय प्रकार आहे तो आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये न पडलेलीच बरी असं म्हणत त्यांनी आता इकडे आता ताबडतोब हे केलेलं आहे ते म्हणजे आनंदीला गप्प केलंय. आणि आनंदीला मात्र आता तो सांगत आहे हे बघ तू काहीच बोलू नकोस कारण काही झालं तरी सुद्धा हा आमच्या घरचा मॅटर आहे आणि तो आता आम्ही बघून घेऊ असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी सांगायला लागते नाही मालक साहेब म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा तुमच्याबद्दलचा कोणताही मी आता चुकीचा प्रकार ऐकणार नाहीये. तुम्हाला आहे विद्याधर साहेबांनी बोलवले ना इकडे. तुम्हाला विद्याधर साहेबांनी ज्या वेळेला इकडे आता बोलवलंय आणि त्याच वेळेला मात्र आता तुम्हाला जे खोटं नाटक सांगितले ना हे लग्न खरं तर यांच्यामुळे घडलेलं आहे. म्हणजे माझं लग्न मालक साहेबांनी दुसरीकडे लावून द्यायचं ठरवलं होतं. ज्या वेळेला मालक साहेबांनी माझं आता लग्न दुसरीकडे लावून द्यायचं ठरवलं तेव्हा यांनी मला रात्ररात पळवलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार झालाय. आणि त्यावरती मग आता तो मुलगा सांगायला लागतोय की खोटं बोलताय तुम्ही असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच आनंदी सांगायला लागते नाही हेच खरं आहे. आणि त्यावरती विद्याधर म्हणतो हो 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 केलंय मी हे सगळं म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये जे काही प्रकार केलेला आहे ना तो प्रकार जर का आता तुमच्या लक्षात आलाय तर येऊ दे मला काही फरक पडत नाहीये. पण माझं होतं हिच्यावर प्रेम मी उघडपणे कबूल करतोय. मला आता ही माझ्या सोबत रात्री हवी असते करतोय मी कबूल. पण म्हणून काय तुझ्या बापाने आता मात्र इकडे हिच्यासोबत लग्न करायची काही गरज होती का? काही गरज नव्हती. तुझ्या वडिलांना आता इकडे सांग की हा सगळा जो काही प्रकार चाललाय ना तो आता प्रकार म्हणा थांबवा असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आनंदी पेटून उठते खबरदार मालक साहेबांच्या वरती आता शिंतोडे उडवण्याचं काम जर का तुम्ही केलं तर मात्र गाठ इकडे माझ्याशी आहे असं म्हणत ती आता चांगलंच तिला खडसावते पण त्याला काही फरक पडत नाहीये. पण त्याच वेळेला पृथ्वी तिकडे आलेला आहे आणि त्याच वेळेला पृथ्वी आणि आता प्रांजल हा त्याचे दोघं जण भाऊ हे मात्र विद्याधरकडे पाहायला लागतात आणि ते विद्याधरला सांगायला लागतात काका तू काय चीज आहेस ना ही गोष्ट आम्हाला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळे तू तर आता बोलूच नकोस असं म्हटल्यावरती विद्याधर सांगायला लागतो अरे मीच तर तुम्हाला इथे फोन करून बोलून घेतलं. आणि त्यावरती चिडलेला मात्र आता पृथ्वी त्याची कॉलर पकडतो आणि हो तू आम्हाला इथे फोन करून बोलवून घेतलंस पण हा सगळा जो काही प्रकार आहे ना हा प्रकार मात्र आता इकडे हा तुझ्यामुळे घडलाय हे मात्र तू सांगितलेलं नाहीयेस. तू आम्हाला अजिबात बोलला नाहीस की हे सगळं आता तू घडवून आणलेलं आहेस. म्हणजे आता तू जर का त्या मुलीचं लग्न मोडलं नसतंस तर बाबांनी हे लग्न केलंच नसतं ना. मुळातच आता इकडे आईला ते वेळ देत नाहीयेत म्हणून आमचा त्यांच्यावरती राग आहे. ही गोष्ट मात्र आता मी कबूल करत असलो तरी बाबा आता दुसरं लग्न करणार नाहीत याची गोष्ट मला आता ऑलरेडी माहिती होती. पण आता तू इकडे आमच्या मनात कान भरलेस आमच्या मनामध्ये विष पेरलंस आणि आम्हाला सांगितलंस की या सगळ्यामध्ये बाबांनी मात्र आता दुसरं लग्न केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये हा जो काही प्रकार घडलाय ना आत्ताचा हा तुझ्यामुळे घडलाय. खरं तर आमचे बाबा असे कधीच नव्हते. आणि यावरती आनंदी सांगायला लागते हो आणि अजूनही मालक साहेब एकटेच त्यांच्या रूममध्ये आहेत. तुम्ही उगाचच त्यांच्यावरती हा जो काही आरोप केलायत ना हा आरोप एकदम चुकीचा आहे. मालक साहेबांनी कधीच मला तो दर्जा दिलेला नाहीये जो दर्जा समीरा ताईंचा असं म्हणतच मात्र आता आनंदीने इकडे विद्याधरला सांगितलंय माझ्या आयुष्याची राखरांगोळी करून आता या मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी मी तुम्हाला करू देणार नाहीये. कारण आता मी समीराबाईंची जागा घेऊ शकत नसले तरी ही मालक साहेबांची मुलं आहेत या नात्याने त्यांचं माझे ऋणानुबंध आहेत आणि खबरदार त्यांच्या मनामध्ये मालक साहेबांच्या विषयी आता
विष पेरण्याचं काम केलं, मग मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच इकडे ती मुलं बापाच्या इथे आलेली आहेत आणि त्यानंतर मग आता म्हणजे ते मिठी मारायला लागलेले आहेत, बाबांना सॉरी म्हणतायत, आम्ही तुमच्याबद्दल उगाचच गैरसमज करून घेतलाय असं आता ते बोलत आहेत. बरं, हा सगळा प्रकार चालू असताना फायनली युगंधरला आपल्या लेकांची भेट झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये मात्र आता युगंधर आपल्या मुलांच्या प्रेमाला जो तरसत होता तो आता आपल्या मुलांच्या सोबत आलेला आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत. आनंदीमुळे एकत्र कुटुंब झालेलं आहे.